हाय सगळ्याला झाले की नाही सगळ्याची जेवण. तर आमचं चाललेत बघा स्वयंपाक. तर आज गुरुवारच्या बाजारला गेलता, तर गुरुवारच्या बाजारावरून मासे आणले. तर बघा आता आमच्या सासूबाई माशाची भाजी बनवणार आहेत. माशाला सगळं सामान लावून घेतले, हळद, मीठ आणि कोथिंबीर, लसण, अद्रक आणि मसाले पण घेतले. तर काळा मसाला घेतला, अद्रक, लसण, खोबरा वाटून घेतले आणि मच्छी मसाला आणि घरकुल जरा कमी करते. टाका की पिलीचे चालले भांडे घासून. गेलं का आता खोबरं म्हणजे खोबरं, आलं, लसण आणि कोथिंबीर वाटलेली टाकली. त्यानंतर टाकली घरकुल. म्हणजे 4-5 दिवस झाला आल्या, पण मी काही व्हिडिओमध्ये घेतलं नाही. त्यांना म्हणलं आज तुम्ही माशाची भाजी बनवा. आता टाकलाय बघा घरगुती काळा मसाला. आता मच्छी मसाला टाकलाय. पिली पाणी वाटव करू काय, पिलीचे भांडी चालू. सामान आता टाकायचे बघा बेसन पीठ. हो आता मासे टाकायला. मला काय एवढे जमत नाहीत मासे बनवा. गरम पाणी पण करून घेतलंय. थोडंसं 5 मिनिटं वाफेवर ठेवले. तर आता प्लेट काली त्याला वाफेवर ठेवलं. थोडंसं एकच नंबर झालं. ते पाणी वाटून करू ना तू. फुल करू का थोडासा. पूर्ण मसाल्यामध्ये काय झाली का. पाणी गरम करून घेतलं होतं, ते पाणी टाकायचं त्याच्यात. तर पाणी पण टाकून घेतले बघा. त्याच्यामुळं त्याच्यात पाणी पण टाकलंय बघा. कशी तरी पण आली भाजीला माशाच्या. तर बघा माशाची भाजी पण बनवून झाली. हलवून टाकू.
नाही झाली आता भाकरी बनवते. बघा कशी नंबर एकच झाली माशाची भाजी बनवून पण. चला तर मी आता 2 भाकरी बनवून घेते. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला बाय, पुढल्या ब्लॉगमध्ये भेटू.